मित्रांनो, मी चाललोय नारायणपूरला. फर्स्ट व्लॉग बनवत आहे. तर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता पाऊस पडला आहे आणि आमच्यासोबत आहे आपली KTM 250. हॅलो. तर आमची झाली व्लॉगला सुरुवात केशवनगर ते नारायणपूर. तर नारायणपूरला जात असताना आम्ही गेलो लोणकर चौकातून युनिव्हर्सिटी आणि खूप इथे थांबायला लागतं. बट व्ह्यू चांगला होता त्यामुळे इथूनच आम्ही सुरुवात केली व्हिडिओ शूटला. तर बघू शकता व्ह्यू. त्यानंतर आम्ही गेलो सिटीमधून आम्ही DP रोडला निघालो. तिथून आम्ही गाडी डायरेक्ट आम्ही मुंडवा चौकात जाऊन त्या हायवेने गेलो नाही, कारण तिकडून खूप लांब पडतं. रस्ता छोटा आणि साईनबोर्ड जास्त. त्याच्यावरती एवढे इन्स्ट्रक्शन दिलेत की पुढे जावा, डाव्या बाजूला खड्डा आहे त्या खड्ड्यात जावा, असे साईनबोर्ड खूप लावले होते. बट गरज आहे साईनबोर्डची, कारण सेफ्टीसाठी आपल्या. त्यानंतर आम्ही आलो दिवेघाटच्या पायथ्याशी. तिथून व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर व्ह्यू. आणि तेव्हा सुरू झाला पाऊस सुरू झाला. बघू शकता पाऊस सुरू झाले. सगळ्यांनी गाड्या साईडला घेऊन सगळेजण थांबले, आम्ही पण थांबलो. आणि त्यानंतर चहा वगैरे यामध्ये टाईम गेला अर्धा तास. जवळजवळ पाऊस चालू होता, खूप जोरात पाऊस चालू होता. पहिलाच पाऊस होता की जो खूप तिकडं त्या एरियामध्ये जास्त चालू आहे. तर KTM पार भिजली पाण्यामध्ये. नंतर पाऊस थांबल्यानंतर आम्ही सुरू केला परत प्रवास. थोडेफार व्हिडिओ काढले. जाताना व्ह्यू बघू शकता. रस्ता ओला होता त्यामुळे जास्त स्पीडमध्ये आम्ही गाडी वळवली नाही. निघलं वांदो इथं लटकव. थोडंसं दिवेघाटामध्ये आम्ही थांबलो 5-10 मिनटं. सासवड रोड. जर तुम्ही पण येणार असेल येथे तर व्यवस्थित या, कारण ते रस्त्याचे काम खूप जोराने चालू आहे. मंद काम चालू नाही, एकदम रस्त्याच्या कामाला स्पीड भेटलेला आहे. त्यामुळे जीवाला जपून आपण राईड करा. तर आम्ही घेतली थोडीशी गाडी साईडला. एक राईड. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आज चाललोय श्री क्षेत्र नारायणपूरला. तर आम्ही आता आहे दिवेघाटात. आम्ही तिघजण मित्र आहेत. आता आम्ही नारायणपूरला जाणार आहे. तर तुम्हाला पूर्ण दिवेघाट दाखवतो, व्हिडिओ पाहत राहा. राम राम मित्रमंडळी हो. तर मला अक्षय सर आणि सूरज सर यांनी एक कॉल टाकल्याप्रमाणे मी नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आत्ता आहे दिवेघाटामध्ये आम्ही असेच व्हिडिओ वगैरे बनवत चाललेलो आहे. तर आम्हाला जायचं आता श्री क्षेत्र नारायणपूर येथे. आम्हाला व्हिडिओमध्ये बरेच काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्यात, जे आम्ही पुढे जाताना तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मला अक्षय सर आणि सूरज सर यांनी एक कॉल लावला. एक कॉलमध्ये मी तर त्यांच्यासाठी हजर झालो आणि ते शूट करण्यासाठी नाही का, व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी आम्ही आता पुढं चाललेलो आहे, जे तुम्हाला आता पुढल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर रस्ता उन्हामुळे पूर्ण वाळला होता, तर त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. त्यामुळे गाडी परत आम्ही स्पीड वाढवला आणि लवकर पोचलो दिवेघाटाच्या टॉपला, जिथे विठ्ठलाची मूर्ती आहे. तर ती आम्ही दाखवेलच पुढे, बघू शकता. विठ्ठलाची मूर्ती जिथे आहे तिथून फ्रंटलाच आम्ही बरोबर थांबलो, जिथून क्लिअर मूर्ती दिसेल. मित्रांनो बघू शकता व्ह्यू कसा आहे. श्री विठ्ठलाची मूर्तीचं दर्शन आम्ही घेतोय. दिवेघाटाचा आता हा एंड झाला आहे, सासवड दिवेघाट. तर बहुतांश भागाचं काम चालू आहे, जे दुहेरीकरणाचं काम चालू आहे. इथं रस्त्याचं सिंगल रोड होता, हा डबल करायचं चाललेलं आहे. आणि या रोडला सध्या तरी खूप रिस्क आहे. त्याच्यामुळं पावसाळ्याचे दिवस चालू असताना तुम्ही पण सावधगिरीने इथे राईड करा.
आणि कसं तसं विठ्ठलाची मूर्ती दर्शन घेण्यासारखी आहे. इथे येऊन तुम्ही तिचं दर्शन घ्या. खूप गोड मूर्ती आहे, दर्शनासारखी हा बघ येते. आणि तसंच दिवे घाटाचा हा शेवट आहे. इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण. दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो सासवडच्या दिशेने. एकदम सुपर हायवे आणि फुल स्पीडने. मला वाटलं मीच गाडी पळवतो, पण माझ्यापेक्षा जास्त माझा मित्र मला ओव्हरटेक करून गेला. तर बघू शकता की किती पळवतो गाडी तो, ते पण स्पीडमध्ये गेला. सासवडला पोचलो आम्ही. त्यानंतर सासवड नारायणपूर रोडने आम्ही चाललो होतो. तर त्या साईडला डोंगराच्या ज्या रांगा आहेत एकदम अतिशय सुंदर व्ह्यू होता आणि हिरवीगार झाडे. त्यानंतर आम्ही पोचलो श्री क्षेत्र नारायणपूर येथे. तिथे आम्ही पार्किंगला गाड्या लावल्या आणि तिथून नंतर दर्शनासाठी सुरुवात केली. तर तिथला अतिशय सुंदर असा माहोल आहे. ठीक आहे, इथून जाताना फुलांचा सुगंध, प्रसन्न वातावरण. गाईज तर आम्ही आलो आता नारायणपूरला. हा अक्षय आणि हा भूपेश. आता आम्ही एंट्री करतोय मंदिरात. तर आम्ही आता मंदिरामध्ये जातोय. तुम्हाला भरपूर सगळ्यांना नारळ एवढा. तर फायनली मित्रांनो आम्ही आता नारायणपूरमध्ये आलेलो आहे. आणि सर्वप्रथम आम्ही महादेवचं जे मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे, तर तिथं आम्ही दर्शन घेतलं पहिलं आणि आता मेन मंदिरात जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचं दर्शन झालंय देवस्थानावरून. आम्ही घरी परत येतोय. अक्षय आणि सूरज सर आम्ही आता परतीच्या मार्गावर आहे. आता आम्ही सासवडवरून चाललोय हडपसरला आम्ही आमच्या घरी. खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालंय. तर आम्ही आता चाललोय. रात्रीचा प्रवास कसा वाटतो तुला? रात्रीचा प्रवास हा खूप छान आहे, पण रिस्क पण तेवढीच आहे, कारण ट्रॅफिक पण जास्त असतंय. जीवाला जपून चालवते, नाही तर अशा ॲम्ब्युलन्स वाटाने दिसतात तुम्हाला. हे कसं चांगलं नाही. या ॲम्ब्युलन्स वगैरे गाड्या असतात, तर जपून चालायचं. आताच एकदमचा ॲक्सिडेंट झाला आहे पाठीमागे. तर बहुतेक तीच ॲम्ब्युलन्स असेल की तिथं पेशंटला ड्रॉप केलं असेल आता ड्रॉप करण्यासाठी. खूप छान आहे वातावरण, मन प्रसन्न झालं. भक्तिमय वातावरणात गेल्यावर माणसात मन एकदम फ्रेश होतं. आणि असंच मित्रांनो तुम्ही पण आठवड्याचा 1-2 दिवस असे बाहेर ट्रिप प्लॅन करीत जावा. मन सुखद आणि शांत पाहिजे असेल तर फक्त
प्रवास करा आणि फिरत राहा, एन्जॉयमेंट करत राहा आपल्या मित्रांसोबत. चांगला अनुभव घ्या. ओके, धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट पण करा. काय असेल ते तुमच्या नवीन रोडवरती नवीन प्रवास, नवीन राईड, नवीन व्लॉग, नवीन चॅनल, नवीन मित्र, नवीन पुण्यातले फ्रेंड. लाईक सबस्क्राईब करत राहा. हा? मित्रांनो याचं लग्न झालंय. मित्रांनो माझं वैयक्तिक स्वतःच लग्न झालेलं आहे, पण माझ्या मित्राला खास सल्ला आहे, लग्न करू. बरं सूरज, तुला काय वाटतंय लग्नाबद्दल? लग्न करावे, पण जोपर्यंत माणूस स्वतः स्टेबल होत नाही, जोपर्यंत तो सक्सेस होत नाही, तोपर्यंत त्याने लग्न न केलेलंच बरं. कारण एकदा जबाबदारी अंगावर आली की तो स्वतःकडे दुर्लक्ष कमी करतो आणि आईवडिलांना बायकोला जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यामुळं आधी माणसाने सक्सेस व्हावं, मगच लग्न करावं, अशी माझी स्वतःची इच्छा आहे. बरोबर आहे. तर तुमचं मत याबद्दल काय आहे लग्नाबद्दल ते कमेंटमध्ये कळवा आम्हाला. तुमच्या कमेंटचा रिप्लाय केला जाईल. लग्न हा विषय असा आहे लग्न असा विषय आहे की त्याच्यावरती दिवस रात्र बोललं तरी वेळ कमीच आहे. तर घाटामध्ये खूप काम चालू असल्यामुळे घाटामध्ये खूप गर्दी आणि खूप ट्रॅफिक आहे. वरच्या बाजूला, खाली काही ठिकाणी काम झाले, फक्त वरच्या बाजूला काम चालू आहे. तर सगळ्यांनी या घाटामध्ये जीवनाचा कृपया करून व्यवस्थित गाडी चालवा. आल्या जीवनात काहीतरी शांती सुखाचा अनुभव येत राहा. इथे बघू शकता सिंगल मात्र या साईडनेच लाईफ 2 लेन आहेत आणि इकडे काम चालू आहे. आल्या जीवनात कुठल्याही चुकीचं टोकाचं पाऊल उचलू नका. राग आला हा असा विषय, उजव्या साईडला इंडिकेटर देतो, डाव्या साईडला वळतो. बरोबर का? उजव्या साईडला इंडिकेटर देतो, डाव्या साईडला वळतो. भाऊ, हा रोज मी पोरींकडे शिकून घेतलाय, तुला माहित नाही. हा रोज मी पोरींकडे शिकून घेतलाय. कारण त्यांचं मी- हेलो गाइस, तो हमें अभी एमेनोरा आम्ही आहे एमेनोरा मध्ये, टावर नंबर 100, सगळ्यात मोठी एमेनोरची बिल्डिंग. बघू शकता व्ह्यू कसा आहे आणि व्ह्यू आहे. क्षणिक सुखाचं आयुष्य माणसाचं, त्याला त्याच्या श्वासावर भरोसा ठेवता येत नाही आणि आपण माणसावर ठेवून पाहतो. खरं आहे ना?